गुड मॉर्निंग मित्रांनो, शुभ सकाळ. कसे आहात? तर मित्रांनो, आज दिवस आहे खास, कारण आपल्यासोबत आहे ईश्वर काळे साथ असं म्हणायला काय हरकत नाही. कारण मित्रांनो, आज आपण जाणार आहे दौंडच्या पुढे असलेले सिद्धटेक या गणपतीच्या मंदिरात जाणार आहे दर्शनासाठी. तर म्हटले जाता जाता तुम्हाला पण दर्शन करावं, आणि आपल्यासोबत आज किशोर येणार आहे आणि दोघं जण आम्ही जाणार आहे टू व्हीलरवर. तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, आणि शेजारीचे बेल आयकॉन दिसत आहे त्या दाबायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, आपली जो बारामती आणि सिद्धेश्वर याचं अंतर 60 ते 70 किलोमीटरच्या अंतरावर ते आहे मित्रांनो. तर जाता जाता बघूया आपण काय दुसरं मंदिर असेल तर तरी त्याचंही दर्शन घेऊन पुढे जाऊयात. चला तर मित्रांनो, जाऊयात आणि भेटूयात मंदिरामध्ये. आमचं आधीच ठरलं होतं दर्शनाला गणपती बाप्पाच्या आपल्याला सिद्धटेकला जायचंय, पण काय आमचा किशोरला लयच घाई फिरायची. मग काय सकाळ झाली की निघालो. मग काय गाडीला स्टार्टर मारला आणि मग काय निघालो प्रवास करायला. मग समोर दिसली मंगलमूर्ती मिसळ. मग म्हणलं एक चटका तर मारलाच पाहिजे मिसळचा. मग काय तवा शिरलो आतमध्ये आणि मग काय केला चालू मिसळचा दणका चालू, आणि मग नाश्ता बिष्टा केला आणि मग परत अजून चालू केला आपला प्रवास. मग म्हणलं गाडीला थोडंसं पेट्रोल भरून घ्यावं. मग समोरच पेट्रोल पंप दिसला. मग काय घेतलं पेट्रोल भरून आणि काय फायनली आपण इथं पोचलेलो आहे. बघू शकता हे आहे सिद्धटेक गाव, आणि भीमा नदीच्या काठावरच असलेले हे माझ्या पाठीमागे दिसत असेल गणपती बाप्पाचं मंदिर आहे मित्रांनो. आणि आपण तिथं आता दर्शनासाठी आलो आहोत. तर म्हटलं तुम्हाला एकदा नदी दाखव कशी आहे. आता सध्या पाणी आहे पण थोडंफार आहे, जास्त नाही मित्रांनो. तर जाता जाता म्हटलं तुम्हाला पण नदी दाखवा कसं आहे. तर अजूनपर्यंत आपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. चला तर मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊन तुम्हाला पुढची सुरुवात दाखवतो कशी आहे. हे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता, हे आहे सिद्धटेक गणपतीचं मंदिर पाठीमागं माझ्या. आणि बारामतीपासून कमीत कमी 60 ते 65 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते. दौंडपासून 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावरती हे मंदिर आहे मित्रांनो. आलात तर नक्की एकदा दर्शनासाठी या, आणि मंदिर कसं आहे ते आपलं बघून तुम्ही दर्शनही करू शकता मित्रांनो. तर मित्रांनो, चला आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला पण दाखवतो आपलं गणपती बाप्पाचं कसं मंदिर आहे, आणि दर्शनही घेऊया आपण. तर मित्रांनो, चला. प्रवास करून इथं पोचलेलं आहे, आणि थोडीशी आपण गणपतीला हराळी आणि फूल घेतलेला आहे पाहण्यासाठी. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटतो तर लाईक शेअर कमेंट करा, आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा झाला आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला दर्शन करून देतो गणपती बाप्पाचं. तर मित्रांनो, फायनली आपलं दर्शन पूर्ण झालेलं आहे गणपती बाप्पाचं, आणि खूपच आज मस्त वाटते. कारण
पहिल्यांदाच मी गणपतीच्या दर्शनासाठी आलेलो आहे आणि नेक्स्ट आपला व्हिडिओ असेल मोरगावचा, तिथल्याही गणपतीचं आपण दर्शन घेणार आहे आणि तुम्हाला पण मी दर्शन घडवणार आहे. म्हणून लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपला चॅनल. चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय महाराष्ट्र.